फॉर रायगड. अशा प्रकारे आम्ही बसलोय आता नाश्ता करायला. ही आमची मंडळी इथे रोपवेच्या जस्ट खाली ऑफिसच्या बाजूला हॉटेल आहे. म्हटलं चढण्याआधी काहीतरी खाऊन जाऊया, कारण नंतर होईल रात्र आणि मग काय बघायला भेटणार नाही. चला तर नाश्ता करून आपण पुढे निघतोय आता. तोपर्यंत रोपवे वेटिंगवर. तर आता आपण चाललोय रोपवेमध्ये बस. अच्छा अच्छा, असं असतं काय? बरं. जर रोपमध्ये बसायच्या आधी हे असं करायचं असतं. ओय चिमणे, कुठे चालली तू? हा हे बघ, रोपमध्ये बसायच्या आधी अशी रंगरंगोटी करायची असते. ते बघू शकता मित्रांनो, सगळे वेटिंगवर आहे ते इथं. आता थोड्याच वेळात आम्ही रोपमध्ये बसणार आहोत. कोण आहे बेबे? आता आपला नंबर येईल. मग आपण विमानात बसायचं ना वरती जायचं. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता बसलेलो आहोत रोपवे मध्ये आणि फायनली आम्ही रायगडाच्या दिशेने आता वाटचाल करतोय. खूप सुंदर दृश्य असं इथे आपल्याला वरून पाहायला भेटतील. ही बघा, आमची पूर्ण फॅमिली इथे बसलेली आहे. हा माझा बायको, आपला ही माझी बायको, हा माझी मुलगी, ही माझी नीरा, बाजूला आहे नीरा. आणि अशा प्रकारे आम्ही आता रोपवे मध्ये आलेलो आहोत. ओ माय गॉड, इकडे तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य. आणि थंडी वाजायला लागली, तुम्हाला काय सांगू आता. क्या बात आहे. हे बघा, हो माय गॉड, शिट. हा सूर्य, काय जबरदस्त व्ह्यू है यार. क्या डर लग रहा है क्या? अरे भाई इस तर मजा आहे. आई शोपत इकडे खाली बघ कतडे. OMG, काय व्ह्यू आहे यार. रोपवे मध्ये बसण्याची पण एक वेगळीच मजा आहे मित्रांनो. होय होय होय, किती वरती आलो रे आपण. घे फोटो याच्यात काढ. खाली बस. इकडे बघा, इकडे बघा. हा तिकडनं आमचे काढा, व्यवस्थित पकडा फोन. हा, आणि आम्ही आमच्या आता स्वतःच फोटो काढतोय. वा रे वा, काय दृश्य आहे यार. व्यू तो आएगा नहीं क्योंकि सनलाइट पूरा ये हो गया है. नीचे का दिखना चाहिए. वाव यार, काय मजा आहे. रोपवेला पण एक करायची मा की आख. इकडे बघा मित्रांनो, असं वाटतं पूर्ण ढगात आलोय, ढगात. शिट. आता कळालं आपल्या राजांनी रायगड हा स्वराज्याची राजधानी का निवडली. इट्स जस्ट अमेझिंग. हे बघा समोरचे व्ह्यू. खाली बघाल तर अक्षरशः डोले फिरतील तुमचे. सी. आणि अशा तऱ्हेने आता आम्ही चाललो रायगडाच्या दिशेने. शेवटच्या
रोपमध्ये आम्ही बसलोय आमच्या कुटुंबासोबत. हे बघा आमचं कुटुंब. पहिल्यांदा आम्ही रायगडावर जातोय. छातीची धडकणे आता तेच व्हायला लागले, तुम्हाला खरं सांगतोय मित्रांनो. छातीत धडधड उडायला लागली आहे. ज्या प्रकारे आता रोप चाललाय ना आपला. पोचू आता थोड्या वेळातच पोचू. ओ माय गॉड. इकडे मागे बघा मित्रांनो, हा व्ह्यू बघा तुम्ही. अक्षरशः ढगात आलोय आम्ही, ढगात असं वाटतंय आम्हाला आता. होय होय. आणि फायनली आता आम्ही रायगडावर पोचतोय. आता यांच्या जीवात जीव आलाय. यांच्या सगळ्यांच्या जीवाची धारसूर चालली होती. OMG परत घे. हा फायनली उतरलो रे बाबा. बॉटल घ्या व्यवस्थित उतरा. कोणाच्या छातीत उडायला लागलं होतं खरं सांगा. बघा आमची चिमुरडी कशी पायऱ्या चढायचा प्रयत्न करते. वीरा इकडे बघ काय. हा खरंच मित्रांनो, तुम्ही जर बघाल तर उगीच रायगड ही राजांनी आपल्या राजधानी नाही केली आहे. किल्ल्यावरून आजूबाजूचा पूर्ण ऑलमोस्ट सगळा प्रदेश सहज आपण पाहू शकतो. ही आमची मंडळी खूप सुंदर आहे. तर मित्रांनो फायनली आपण रायगडावर आता आहोत. आणि जसं बोलतोय तसाच हा रायगड आहे. उगाच त्याला दुर्गेश्वर बोलत नाही. या किल्ल्यावरून आजूबाजूचा ऑलमोस्ट सर्व प्रदेशावर आरामात नजर ठेवता येते. आणि म्हणूनच हा गड आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून आपल्या छत्रपतींनी निवडला होता. बघूया पुढे अजून आपल्याला काय काय एक एक गोष्टी बघायला भेटतील. या प्रवास आपला चालू आहे अजून रायगडावर. आणि आहे किती आहे प्रवेशद्वार. त्याच्या आतमध्ये आपण जाऊया आणि आता किल्ल्यावर आपण प्रवेश करतोय. खरोखरच मित्रांनो जन्नत वाटते, जन्नत. गेला पुढे गेला आमचा गाईड. आजकाल आलं स्वर्ग म्हणजे काय. आपल्या राजांची राजधानी रायगड, महाराष्ट्राची राजधानी. चंद्रकांत अवकिरकर साहेब, तुम्ही याच्या अगोदर कधी हा गड पाहिला असेल किंवा नसेल, पण आज प्रत्यक्षात पाहणार आहात. रोपेने आला ती रायगडाची मागची बाजू. जेव्हा 2000 पायऱ्या चढून गडावरती असाल तेव्हा पूर्ण गडाची समोरची बाजू आपल्याला पाहायला भेटते. गडाचा मेन गेट आहे, त्याचं नाव आहे महादरवाजा. हा महादरवाजा जर तुम्हाला पाहायचा असेल तर गडावरती पायऱ्याने यावं लागतं किंवा इथून खाली पायऱ्याने उतरावं लागतं. इथून खाली 500 पायऱ्यांवरती या गडाचा मेन गेट म्हणजे महादरवाजा आपल्याला पाहायला भेटतो. हा गड तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल ना, एक दिवस पुरणार नाही, कारण या गडाचं पूर्ण क्षेत्र 1200 एकर मध्ये. आणि जो प्लेन भाग आहे ना, सपाटी भाग ज्याच्यावरती इमारती उभ्या आहेत, तो परिसर एकूण 100 एकर मध्ये विस्तारलेला आहे. राजा दरवाजातून तुम्ही आतमध्ये आलात ना, त्याला नाव आहे मेना दरवाजा. आणि ह्या मेना दरवाजापासून ही भिंत चालू होते. पुढे जिथे संपते ना तिथे आहे पालखी दरवाजा. जी लोक रोपेने येतात त्यांची एंट्री मेना गेट मधून होते, तर जे पायी येतात त्यांची एंट्री पालखी गेट मधून होते. मेना पालखी प्रकार एकच. मेना बंदिस्त असते, पालखी ओपन असते. मेना स्त्रियांसाठी असते, पालखी पुरुषांसाठी असते. या मेना गेट मधून ज्या महाराजांच्या राण्या असायच्या ना, पॅकबन मेन्यात बसून येणं जाणं करत असायच्या.
आणि पालखी गेटमधून शिवाजीराजे किंवा संभाजीराजे यांची खालून जर गडावरती पायी पालखी आली तर त्या पालखी गेटमधून याची गडाच्या बाहेर पडायचे असेल तरी त्या पालखी गेटमधून बाहेर पडायची. सर पालखी गेट ते मेना गेट यांच्या दरम्यान ही भिंत आहे. भिंतीला एकाला एक लागून 6 दरवाजे आहेत, 6 सेम टू सेम महाल आहेत. या महालांना इतिहासात म्हटलंय राणीमाल. राणीमाल म्हटलं तर शिवरायाने एकूण 8 राण्या होत्या. नाव होती सईबाई, सोयराबाई, पुतलाबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंतबाई अशा महाराजांना 8 राण्या होत्या. पण या रायगडावरती आपल्याला 6 महाल पाहायला भेटतात. एक प्रश्न पडतो की शिवरायांना राण्या 8 होत्या, गडावरती 6 महाल आहेत तर राजांच्या 2 राण्या. कारण जिजाऊंना उतरत्या वेळी त्या गडावरचा थंडी वारा पाऊस सण होत होता आणि उरलेल्या 6 राण्या या 6 माळात झाल्या. या भिंतीपासून या भिंतीपर्यंत एका राणीला एवढा 1 माल, असे एकाला एक लागून 6 माल सेम टू सेम आहेत. फक्त इतिहासात कुठं लिहिलेलं नाही की कुठल्या राणी कुठल्या मालामध्ये राहत होती. हा पुढचा ओटा दिसतोय ना, हा राणीचा बैठक रूम, म्हणजे आपल्या घरी आपला हॉल असतो ना हॉल, याच्या पाठीमागे अंतापूर म्हणजे राणीचं बेडरूम, झोपण्याची जागा. खालच्या बाजूला दरवाजा आहे, तिकडे राहण्याचं त्या काळातलं इंडियन टॉयलेट, जसं आजचं आपलं इंडियन टॉयलेट आहे ना तसंच सेम त्या काळात, फक्त त्या काळातलं दगडात या ठिकाणी येऊन बसायची म्हणून त्याला इतिहासात मध्ये दाशी ओटी असं म्हटलं होतं. तर ह्या बाजूला काही पडक्या इमारती आहेत ना, अष्टप्रधानांचे वाडे आहेत. अष्टप्रधान मंडळ म्हटलं तर तुम्हाला माहिती असेल राजांच्या मंत्रिमंडळात एकूण 8 जण मंत्री होते. कारण 365 गडांचा राज्यकारभार या रायगडावरून केला जायचा. त्यामुळे महाराजांनी या ठिकाणी 8 मंत्र्यांसाठी 8 वाडे बांधले होते. इथे तुम्हाला 5 दिसत आहेत पण समोर झाड दिसतंय का, झाडाच्या खालच्या बाजूला अजून 3 वाडे आपल्याला. तर मित्रांनो आपण आहोत आता दुर्गेश्वर रायगडावर आणि हे भाऊ आम्हाला बऱ्यापैकी मस्त असे गाईड करतात रायगडाची संपूर्ण माहिती. ते आम्हाला सांगतात. भाऊ तुमचं नाव काय? चंद्रकांत अवकिरकर. चंद्रकांत अवकिरकर. तर हे भाऊ आपल्याला पूर्ण रायगडाची माहिती आपल्याला देत आहेत. खूप सुंदररित्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतात की शिवकालीन 400 वर्ष अगोदर इथे काय काय व्हायचं आणि कोण कुठे कसं राहायचं, कुठून पालख्या यायच्या, महादरवाजा बोला, सगळी इत्यंभूत माहिती ते आपल्याला पुरवतायत. सो तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या इकडे भिंतीपासून त्या भिंतीचं अंतर आहे 200 फुटापेक्षा जास्त. हा त्या काळातला आपल्या राजांचा राजवाडा होता, 2 मजली होता. आज जर आपल्या घराला इमारत उभारायची म्हटलं ना तर आरशीची पद्धत वापरली जाते, पण त्या काळात काय आरशीची पद्धत नव्हती. 2 मजली इमारत उभारण्यासाठी हे मधील चौकोनी दगड आहेत का, त्या दगडांवरती सागाचे पिलेर टेकवले जायचे आणि त्याच्यावरती दुसरा मजला उभारला जायचा. पण वैशिष्ट्य काय होतं, एक जरी सागाचा खांब खराब झाला ना तरी पूर्ण इमारत तोडावी लागत नव्हती. तो खांब तिथून अलगद काढता यायचा आणि पुन्हा जसाच्या तसा बसवता यायचा. छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेर येथे झाला आणि आपल्या राजांचं निधन 3 एप्रिल 1680 ला रायगडाच्या पहिल्या ओट्यावरती. साहेब जो पहिला ओटा असतोय ना, हा समोरचा पूर्ण राजांचा बेड होता. इथेच त्यांचं निधन झालं, इथेच त्यांची प्राणज्योत मावळली. साहेब निधन इथे झालं आणि इथून पुढे 2 किलोमीटरवरती मस्जिद टाईप आकार असतोय ना, ती मस्जिद नाही, जगदीश्वराचं मंदिर आहे. पण मंदिराच्या बाजूला व्हाईट घुमट दिसते ना, राजांची समाधी आहे. इथे निधन झालं आणि त्या ठिकाणी अग्निदान केलं. या साईडला दगडात काय टाक्यावरती इतर काय नाही. आणि आता ऊन पण नाही, आता काय बघा सर, आता आपण महाराजांचा राजवाडा पाहतो. राजवाडा आहे पूर्ण महाराज. तर या वाड्यात बघा एकाला एक लागून 4 ओटे आहेत, 1 2 3 4. आज हे ओटे तुम्हाला दिसतात ना पूर्ण ओपन दिसत आहेत, पण त्या काळात 4 वेगवेगळ्या रूम होत्या. पहिली राजांची बेडरूम, तिथे त्यांचं निधन झालं. आज ह्याच्यावरती आपण उभे आहोत ना, ही महाराजांची स्वयंपाक रूम होती. कारण महाराजांच्या काळात या गडावरती 350 लोक राहिले होते. स्वयंपाक रोज व्हायचा, मोठ्या प्रमाणात व्हायचा. पण शिवरायांचा आणि त्यांच्या राण्यांचा, राजघराण्यातील लोकांचा स्वयंपाक इथे बनवला जायचा, कारण त्या टायमाला विष प्रयोग मोठ्या प्रमाणात व्हायचे. या स्वयंपाकाची ओळख म्हटलं तर त्या काळातलं उखल आहे बघा. आपल्याकडे गावाला असतात, तुम्हाला माहिती आहे. पाठीमागे चुली आहेत बघा, दिसल्या का? कुठे भिंतीला लागून बघा, दिसल्या? चांगली राखीच्या करून गेल्या. तर हे झालं स्वयंपाक रूम. सचिवालय, दफ्तरखाना. राजांचे जे 8 मंत्री होते ना, त्या मंत्र्यांचं लिखाणकाम, कामकाज, कागदपत्र व्यवहार सर्व तिथून व्हायचा. त्याच्या पुढे बघा एक छोटासा ओटा दिसतोय का, त्याला इतिहासात दिवाने खास म्हटलं. 4ही बाजूने दरवाजे आहेत. परत एकदा सांगता इथून 1 नंबरला चालू केलं. 1 नंबरला राजांचा बेडरूम होता, 2 नंबरचं राजांचं स्वयंपाक रूम, 3 नंबरला सचिवालय म्हणजे दफ्तरखाना, 4 नंबरला दिवाने खास, थोडक्यात ती VIP रूम. विशेष लोकांची मीटिंग त्या ठिकाणी होत होती. आणि या वाड्याच्या 4ही बाजूने जे दरवाजे दिसत आहेत याला इतिहासात म्हटलं आहे टेहलने बुरुज. टेहल लिहिला सामान्याचे शब्द आहे पहारा. या ठिकाणी पहारेकरी उभे राहायचे आणि या पूर्ण राजवाड्याला पहारा केला जायचा. बघा साहेब, या समोरच्या डोंगरावरती लाईटीचे पोल दिसत आहेत का, इलेक्ट्रिक लाईटीचे.
तो आहे हिरकणी कडा, हिरकणी बुरुज. हो. जी माता, जी आई आपल्या बाळासाठी रात्रीच्या अंधारात कडा उतरून गेली ना, तो समोरचा कडा उतरून गेली. तुम्ही रोपेनी कडावरती आलात ना, कडा तोच आहे, पण या कड्याचं शेवटचं टोक, पश्चिम टोक म्हणजे हिरकणी बुरुज एक आहे. आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथून खाली उतरली. ती तिथून खाली उतरली, तिथे महाराजांनी मोठी तटबंदी बांधली. तटबंदीला हिरकणी बुरुज नाव दिलं. तटबंदी का बांधली? एक स्त्री कडा उतरून जाऊ शकते, तर शत्रू कडा चढून सहज येऊ शकतो. बरोबर. समोर विटांची रूम निमेच्या चंद्रापर्यंत जसा कलेने वाढत जातो, तसंच शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजीराजे यांचं हिंदवी स्वराज्य त्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढावं, ही श्रींची इच्छा असं ते राजांच्या राजमुद्रेचा अर्थ होता. तरी समोर गोळी मारते का, हा पनिशमेंट पॉइंट आहे. जर कोणी चोरी, लबाडी, गद्दारी केली तर तिथून खाली फेकून दिलं जायचं. या ठिकाणी जे तलाव दिसतोय ना, या ठिकाणी जे तलाव दिसतोय ना, याला नाव आहे गंगासागर तलाव. या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 गडावरती पार पडला. राज्याभिषेकासाठी खास काशीवरनी गागाभट्ट नावाचे पंडित आले होते. त्या पंडितांनी काशीवरनी येताना 7 नद्या आणि 7 समुद्रांचं पाणी शिवरायांच्या अभिषेकाला आणलं होतं. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत महाराजांच्या राज दरबाराकडे. खूप सुंदर माहिती आपल्याला देत आहेत. अहो, हे बघा, हे असतं मित्रांनो मेन स्वर्ग. त्या काळातलं जे महाराजांचं सिंहासन होतं ना, ओके, डन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा पूर्णपणे आपल्या राजांचा त्या काळातला दरबार आहे. समोरचं सिंहासन, याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मोठ्या थाटामाटात पार पडला होता. दरवर्षी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी 6 जूनला राज्याभिषेक उत्सव संपन्न केला जातो. पण त्या काळातलं जे राजांचं सिंहासन होतं ना, 32 मणाचं सोन्याचं होतं. तुम्ही जर 1 मन म्हणाल तर त्या 1 मणाचं वजन होतं 40 किलो. 32 पण म्हणाल तर 1280 किलो वजनाचं छत्रपती शिवरायांचं रत्नजडित सोन्याचं सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याने 3 नोव्हेंबर 1689 या रायगडावरती येऊन या ठिकाणावरनी आपल्या राजांचं सिंहासन लुटून नेलं. आज समोरचं सिंहासन तुम्ही बघताय ना, राजांचे 13वे वारसदार, तुम्हाला कोल्हापूर मधले संभाजीराजे माहिती असतील, यांनी 6 जून 2009 हे सिंहासन बसवलेलं आहे. पंचधातूचं आहे, 600 किलो वजनाची मूर्ती आहे. साहेब, सिंहासनाच्या वरचं छप्पर आहे ना, या इतिहासात मेघडंबरी म्हटलेलं आहे. ती मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांनी 1985 ला ती मेघडंबरी बसवलेली आहे. या ठिकाणी जी भिंत असते ते राजांच्या काळातली नाही, भिंत पेशव्यांनी बांधली. त्या भिंतीला प्लास्टर 2001 तिथे बसून बोलले नाही, इथपर्यंत ऐकायला यायचं. इथे कोणी बोललं तर तिथपर्यंत ऐकायला यायचं. त्या टायमाला वास्तुशास्त्रीय दरबारात दोन्ही चमत्कार घडायचा. 350 वर्ष होऊन गेली. 350 वर्षापूर्वी दरबार पॅक होता. आज दरबार ओपन असताना इकडं बोललं तरी तिकडं ऐकायला येतं, तिकडं बोललं तरी इकडं ऐकायला येतं. जर ऐकायचं असेल तर आपण ऐकूया. तुम्ही तिथे शांत थांबा, मी तुम्हाला तिकडून हलू आवाजात आवाज येतो. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला तुम्ही मला तिकडून मोठ्याने रिप्लाय द्या. व्हिडिओ तुमची चालू ठेवा, माझा आवाज येईल. अंगावर काटा आला मित्रांनो हे सगळं ऐकून. खरोखरच खूप सुंदर माहिती. आणि हे तुम्ही जे बघताय, आपल्या गाईड मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया ही याच महादरवाज्याची प्रतिकृती इंग्रजांनी बांधलेली आहे मुंबईला. हेर येतोय. जय जय शिवाजी. महादेव महादेव. हो. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. क्या बात आहे. खरंच मित्रांनो खूप सुंदर. गाईड दादाने सांगितल्याप्रमाणे तो त्या भिंतीजवळ एकदम हळू आवाजात बोलत होता आणि त्याचा आवाज पूर्ण या दरवाजापर्यंत आम्हाला क्लिअर ऐकायला येत होतं. आणि ही त्यावेळचा आपला राजांचा दरबार, महादरबार. राजे जिथे तुम्हाला बसलेले दिसत आहेत तिथून हळू आवाजात जरी बोलले
तर इथपर्यंत सहज ऐकायला यायचं तिकडे ऐकायला आणि याचा क्लिअर प्रॅक्टिक आम्हाला या दादाने दाखवलेला आहे. दादा धन्यवाद. ओलीतून नारळ काढला होता. शिवरायाने आपल्या स्वतःच्या मुलालाही तेच बक्षीस दिलं. 1.25 किलो सोन्याचा कडा, एक घोडण डोक्यातला भेटा. सरी समोरची जी प्रतिमा असते राजांची, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांनी 1974 प्रतिमा इथे बसवली. प्रतिमेच्या वरचं जे चित्र आहे 2 जून 2012 मध्ये सातारचे उदयनराजे भोसले आणि संभाजी भिडे गुरुजींच्या हस्ते चित्र बसवण्यात आलं आहे. पण सर ऍक्च्युली प्रतिमा जिथे मी तुम्हाला सिंहासन दाखवलं ना तिथे बसवण्यात येणार होती, पण ही प्रतिमा इथे का बसवच्या समाधीचा जीर्णोद्धार महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे. सर तुम्ही मंदिरात गेलात ना की मंदिराच्या पायरीला एक नाव लिहिलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर, ज्या आर्किटेक्टनी गड बांधलाय महाराष्ट्रात. नाही गाडीत आता सर तुम्ही या मार्गाने पुढे जायचं असेल ना 1 किलोमीटरचं अंतर आहे. जायचं असेल तर जायचं, दर्शन घ्यायचं, दर्शन घेऊन आलात काय बघ हा रस्ता पाय द्यायला ती लोक येतात ना इथून पाय द्यायचं आहे. तुम्हाला साधारण तर 1 तास 1.5 तास पाय उतरायला लागेल. जाताना शिरकाई देवी मंदिर, महादरवाजा, तोपा, हत्तीताळा वे पॉईंट तुम्हाला जाताना पाहायला भेटते. आणि रोपेन जायचं असेल तर बघा, पण रोपेन काय जाण्यात अर्थ नाही, वेटिंग लागणार तुम्हाला. त्या वेटिंग लागायच्या आधी तुम्ही इकडून खाली उतरून पण जाऊ शकता. चला येऊ मी पकडायला. धन्यवाद दादा. थँक्यू. रायगडावर पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहेत. आमच्या या मॅडम आहेत त्या या अगोदर आलेल्या आहेत. तुम्ही जी आम्हाला माहिती दिली ती खरोखर ऐकून आहे ना मन खुश झालं आणि काही ठिकाणावर तर अक्षरशः अंगावर काटा आला. त्यासाठी तुमचं खूप धन्यवाद जी आम्हाला तुम्ही माहिती इथे दिली. तुमचं नाव पूर्ण एकदा सांगा विसरलो. माझं नाव चंद्रकांत अवकिरकर आहे. चंद्रकांत अवकिरकर दादा यांनी आम्हाला रायगडावर गाईड म्हणून इथे आम्हाला हेल्प केलेली आहे आणि रायगडावरची पुरेपूर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. तर पुन्हा एकदा आपण त्यांचं धन्यवाद मानूया. थँक्यू. चला भेटूया नंतर आपण परत एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो गाईड दादांनी आता मस्त माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही आहे आपल्या रायगडाची बाजारपेठ. टोटल 44 इथे दुकानं आहेत. एक साईडला 22 आणि दुसऱ्या साईडला 22. आता आपण चाललो जगदीश्वराच्या मंदिराकडे. कालोख पाडायचे आहे ते आपल्याला लवकरच तिथे पोहोचायचं. तर भेटूया डायरेक्ट आपण जगदीश्वराच्या मंदिराजवळ. तर मित्रांनो आता आपण 5-1 मिनटामध्ये पोचतो आहे श्री जगदीश्वराच्या मंदिराजवळ. आणि आपण बघतात आपल्या पुढे एक गाय आणि तिचं वासरू चालतात. ते पण आपल्या घराकडेच चाललेत. आणि रायगडावरचा हा शेवटचा एक पॉईंट बघून आपण आपल्या घराकडे परतू. तुम्ही इथे बघू शकता जगदीश्वराच्या मंदिराचा आकार पूर्ण मस्जिदीसारखा आहे. कारण महाराजांची दूरदृष्टी अशी होती की कोणी मोगलांच्या नजरेत जर हा मंदिर पडला आणि त्यांना असं वाटायला पाहिजे होतं की इथे मस्जिद आहे ना की कुठलं मंदिर. चला थोड्या वेळात आपण या मंदिरात पोचतोय आता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पोचलोय आता जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. आतापर्यंत फक्त छत्रपतींच्या सिरियलमध्ये आणि संभाजीराजांच्या सिरियलमध्ये आपण हे बघत आलो आहे. हा बघा महादरवाजावर गणपतीचा एक चिन्ह आहे आणि हा मंदिर. खूप शांत आणि सुंदर वातावरण आहे विश्रांती इथे. बघू शकता तुम्ही जगदीश्वराचं मंदिर. दमलोय मी आणि माझी मुलगी. मंदिरात आलो आम्ही. बाबू कुठे आलो आपण? हा हा दरवाजा आणि हा नंदी चा आणि हा आपला मंदिर. नाही निघायचं आहे मला. गोरे म्हणून आहे चंद्रकांत गोरे म्हणून. तर मित्रांनो हा आपला जगदीश्वराचा मंदिर आणि श्री हनुमान यांचं इथं सुंदर असं स्टॅच्यू आहे एक पुतला. आपण जाऊया आता मंदिरामध्ये.
जय सद्गुरू. हर हर महादेव. हे बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर आपलं श्री जगदीश्वराचं मंदिर, जिथे आपले महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे पूजा करायचे. हर हर महादेव. आहे जगदीश्वराचं मंदिर. जाऊन ये. किती सुंदर आजूबाजूचा परिसर आहे बघा. हा, आता कळतंय मित्रांनो की रायगडाला स्वर्ग म्हणून का संबोधतात आपली मराठी माणसं. त्याचा प्रात्यक्षिक अनुभव मला जस्ट आता आलेला आहे. रेडी चल हे थांबा रे. तर मित्रांनो हीच ती पहिली पायरी जी आपल्याला गाईड दादा सांगत होते. बाहेर 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 तिकडून आले तिकडे. चल तुला आज वेगळी होती का? हो तुला हात करून काढायचं ना. शेवटची आपण दिसतोय दर्शनार्थी. थांब. चला निघूया. पाण्याचा ड्रम ठेवला. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पाण्याचा ड्रम तिथे मागच्या बाजूला आहे. आणि अशा प्रकारे अर्धा रायगड आम्ही आता एवढ्या काळ्या काळोखात उतरलोय. मला तर घ्या मी. या बघा या मॅडम इथे आहेत उभ्या. तर तुम्हाला इथे काय दिसतोय का? नाही ना, मला पण नाही दिसत. तरी आम्ही खूप चांगला प्रयत्न केला. ही बघा खालची लाईट तुम्हाला दिसते, तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आत्ताशी आमचा अर्धा रायगड उतरून झाला आहे आणि आमची मंडळी चालली आहे पुढे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का सगळ्यात शेवटी आम्हीच राहिलोत. आणि खरंच बोलली बेबी की आम्हाला तर हिरकणीसारखा फील यायला लागलाय. हिरकणी जशी बुरुज उतरली होती आम्ही त्या प्रकारे गड उतरतोय. आगे कुछ नाही पीछे कुछ नाही. रस्त्यामध्ये 2 विंचू आणि 2 साप दिसले आम्हाला. चला प्रवास चालू आहे. आता खाली पोहोचल्यावर एक शेवटचा बाईट तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही. भेटूया खाली. ही बघा खालची लाईट. आलोच चला मित्रांनो. हे बघा अजून एक पाहुणा इथे भेटलेला आहे. हा तू त्याच्या आतमध्ये गेला. हे बघा कसा लपला बघा. कोरसा आहे बहुतेक. हरकत नाही. तर येता जाता जरा सांभाळून चल पाहुण्या येतो. हा मित्रांनो जर तुम्हाला दिसत असेल तर बघा. असं वाटतंय आता एक चोरवाट आलेली आहे उतरता उतरता. रस्ता आहे अजून काय. हा महाद्वाराला ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आता आलेला आहे महादरवाजा, ज्याची गोष्ट आपण वरती करत होतो. हो आणि हा आहे महादरवाजा. ओके तर याचीच गोष्ट आपण मागासपासून करत होतो. आणि हा आहे महादरवाजा. याच्यातून आपण आता खाली उतरणार मित्रांनो. हे बघा हा आहे महादरवाजा. चला असली सोना असली चांदी संगमरमर से बना हुआ पूरा रियल मतलब वो शीशा जो है ना जिससे बना है वो पीछे साइड है ना चांदी का कवर है. हाँ आज भी वैसे ही. हा महादरवाजा ना. महाराजांचं तिथून त्यांचं राहिलं आहे ना. चला जानवर
हा जान वर आहे बाई, चावल्या चावल्या जान घेईल तो, कसा लपलाय बघा. आणि मी परत एकदा सगळ्या पर्यटकांना सांगेल की येता जाता व्यवस्थित सगळीकडे बघून उतरत जावा आणि चढत जावा, कारण असे मग किडे भेटतात आणि चावल्यावर सगळीच वाट लागेल एकेकाची. सो चालताना केअरफुली चाला. चला भेटूया पिच्चू बाबा, स्कॉर्पियन किंग द रॉक. हा तर मित्रांनो, आम्ही आता पूर्णपणे खाली उतरलोय आणि तुम्हाला जर तो एक पॉइंट दिसत असेल ना तिथे वरती, तर अंदाजा लावा आम्ही तिथून आता खाली एवढ्या कालोखातून उतरलोय. पूर्ण पायरीमध्ये रस्त्यामध्ये एकही लाईट नाही किंवा दिव्याची म्हटलं काही सोय नाही त्या पूर्ण पायरीमध्ये. ही बघा, ही आली आमची गाडी आता. तर कोणाकोणाला असं वाटतंय का आता इथून पुढे जे पर्यटक वगैरे येतील, ओके, तर कोणाकोणाला असं वाटतंय की इथे पुढे जे पर्यटक येतील का इथून ज्या 2000-2500 वाटेवर ज्या पायऱ्या चढायच्या असतात, तर पायऱ्यांच्या त्या वाटेला सोलर पॅनलद्वारे तिथे लाईटची सोय झाली पाहिजे किंवा रस्त्यामध्ये काहीतरी दिव्यांची सोय असली पाहिजे, जेणेकरून काही व्यक्तींना जर पर्यटकांना उतरण्यास जर रात्र झाली आणि मग तिथे त्या कालोखाचा त्रास नाही झाला पाहिजे, तर कमेंट करून मला नक्की सांगा की तिथे लाईटची सोय झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. ओके, मी प्रत्येकाच्या कमेंटला पर्सनली रिप्लाय देईन मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हा रायगड आहे मित्रांनो, खाण्याची गोष्ट नाही. ऍक्च्युली रोपने जाणं येणं 5 मिनिटाची गोष्ट आहे. इव्हन दिवसा चढणं होतं इट्स ओके, बट ज्यांना रात्र होते त्यांना पूर्ण तिथून उतरून येण्यापर्यंत जवळजवळ 1.5 तास लागतो आणि रस्त्यात ना लाईट ना काय, पूर्ण काळा कालोख असतो. सो कोणाकोणाला असं वाटतंय तर त्या रस्त्यामध्ये सोलर पॅनल किंवा लाईटची सोय झाली पाहिजे, तर कमेंट करून मला नक्की सांगा. ओके मित्रांनो, जय शिवराय. ओके, तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. फायनली आमचा आता रायगडचा जो आमचा ट्रिप होता फॅमिली पिकनिक ही पूर्ण झालेली आहे आणि व्हिडिओ आमचा खूप चांगला बनलेला आहे. ऍक्च्युली जर सफरमध्ये निघालो तर म्हणा होतं तर एक ब्लॉग बनवूया आपल्या शिवरायांचा किल्ला दुर्गेश्वर रायगड. आणि तुम्हाला खरं सांगतो, इथून उतरताना जी आमची फाटली होती ना, पूर्ण 2000 ते 2500 पायऱ्यांमध्ये एक लाईटचा दिवा नाहीये कुठे. ओके, तर आम्हाला पर्सनली असं वाटतंय की इथे लाईटची सोय झाली पाहिजे, म्हणजे जर कोणी उतरायला रात्री जर लेट झालं तर त्यांच्यासाठी ऍक्च्युली ते लाईटची सोय काहीच नाही, कारण समोरचं सुद्धा काहीच दिसत नाही, पूर्ण काळा कालोख असतो समोर. तर कोणाकोणाला असं वाटतंय का सोलर पॅनलद्वारे तिथे लाईटची सोय झाली पाहिजे, तर कमेंट करून नक्की सांगा. ओके, आणि हा होता आज आमचा रायगड ट्रिप, म्हणजे दुर्गेश्वर रायगड हा व्लॉग. आणि कोणाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. ओके, तर मिळूया, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय शिवराय.